वेलकम टू EB फार्मिंग। तर आज आपण पाहणार आहोत कृषी प्रदर्शन सोलापूरमध्ये। तर सर्वात प्रथम मी या ठिकाणी माझे नाव नोंदवत आहे आणि माझे नाव नोंदवल्यानंतर हे सलाम किसान पिशवी आपल्याला भेटते। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे ट्रॅक्टर 55 ते 75 HP मधला क्लाउड ॲग्रो सर्व्हिस आहे। तर या ठिकाणी फोटो काढून आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे रोटावेटर आणि दुसऱ्या पेरणी प्रकारसारख्या यंत्र या ठिकाणी आलेले आहेत आणि हे ऊस लागवड यंत्र 98,000 रुपयाची किंमत आहे। आणि जर का आपण यामध्ये पाहायला गेले तर हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी याचे संरचना आणि हे मॅक्सचे ट्रॅक्टर आहेत। तर अशाच प्रकारे या ठिकाणी पुढे जाताना आपल्याला दिसून येते हा ट्रॅक्टर याला टायर काढून या ठिकाणी लोखंडी टायर लावलेले आहेत जे या ठिकाणी आपण पाहू शकता हार्वेस्टर आणि याच्याच समोर आहे या हार्वेस्टरची किंमत आणि तर हे शेततळ्यामध्ये ताडपत्री आणि बाकीचे सर्व। तर आता आपण या ठिकाणी पाहत आहोत मोटर आणि दूध यंत्र। तर तुम्ही पाहू शकता यावेळेस किंमत किती आहे सर कॅप्टनची? तर यांच्या हिशोबाने याची सगळी माहिती या ठिकाणी दिली आहे। तर कॅप्टनची थोडी ॲडव्हर्टाइजमेंट झाली आणि या ठिकाणी नजराना। तर हे कुठली मशीन तुम्ही पाहू शकता खूप खास आहे कारण यामध्ये हे लोक पूर्णतः याची गॅरंटी देतात आणि तुम्ही पाहू शकता यावेळी त्यांचे नाव तर एकदा आपण याला टेस्ट करून पाहणार आहोत। या ठिकाणी चालू केले गेले आहे आणि अगदी स्मूथपणे आणि परफेक्ट चारा हे कुट्टी मशीन कुटत आहे आणि आपण याला रिवर्स पण करू शकता। हे सिस्टीम खूप चांगली आहे। तर याची प्रत्येक पार्टची गॅरंटी दिली जाते। पुढे जाणार आहोत आणि आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्टंट सुद्धा चालू आहेत। तर हे आहे मक्का तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मक्का भरडा मशीन। तर याने मक्काचा भरडा अशा प्रकारे खूप बारीक होतो आणि जर का जास्त गाई असेल तर हे तुम्हाला खूप कामाचे आहे। आणि असंच फिरत फिरत आम्ही आलो आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे बुलेट एक्सपोर्ट केले आहे आणि हे प्रत्येक बुलेट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर अशाच प्रकारे यावेळेस प्रदर्शनमध्ये प्रत्येक कंपनीकडून एक ट्रॅक्टर आपल्याला पाहण्यास भेटतो आणि पुढं कोठारीचे पाणी व्यवस्थापनचे वेगवेगळे प्लॅन आणि स्कीम आहेत। तर हे फ्रूट यांना अशा प्रकारे वातावरणामध्ये आणि नैसर्गिक शेतीमध्ये वाढवलं गेलं आहे की हे हमखास आपल्याला पाहण्यासाठी आणि यामध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन मिळवलेले शेतकऱ्यांचे नावे आहेत जे आपल्याला शेतीमध्ये खूप उपयुक्त आहे। तर हे वेगवेगळे व्हरायटीमध्ये
तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. यावर यांची पूर्ण माहिती दिली गेली आहे. तर याबद्दल पुढच्या एक व्हिडिओ बनवू डिटेलिंगमध्ये. तर हे ऊस 15012 या वाहनचा आहे. तर आता या प्रकारे तुम्ही पाहू शकता की एक छोटेसे मॉडेल बनवलं आहे. यामध्ये भाजीपाला लावण्यासाठी हे सिटीमध्ये उपयुक्त येऊ शकते. तर एक कांदा लागवडीचं यांच्यापाशी स्कीम आहेत आणि गुणवत्तापूर्ण मुरघास, मका, कडबा, बाजरी, संकरित याची हे माहिती देतात. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपण आपल्या जमिनीचा वापर एकात्मिक शेती पद्धतीमध्ये करू शकता. तर या ठिकाणी याचे विभागणी केले गेले आहेत की आता या ठिकाणी लावला आहे कुबू आणि या ठिकाणी आहे गोबर गॅस. तर याच्या फुल शेती या विभागामध्ये आहे आणि येथे एक सोबत मच्छी पालन आणि कुक्कुटपालन करू शकतात आणि याने जमिनीला पाणीसुद्धा होतो. तर हे गाई म्हशीसाठी चारा आणि हे शेतीपालन. तर या ठिकाणी कंपोस्ट खत निर्मितीची सुद्धा सुविधा आहे. फक्त 1 हेक्टर मॉडेलमध्ये आपल्याला एवढी सुविधा भेटते. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी कव्हर करण्यास प्रयत्न केला गेला आहे. तर या मॉडेलबद्दल तुम्ही तुमचे विचार कमेंट करून नक्कीच सांगा. आता हे व्हेजिटेबल्स जे तुम्ही पाहत आहात ते आणि या ठिकाणी रेशीम किड्याबद्दलची माहिती आहे. रेशीमची शेती आपल्याला खूप फायद्याची ठरू शकते. या ठिकाणी यांचे जीवनचक्र आहे. एक रेशीम किडा कसे जन्मतो व शेवटपर्यंत त्याचं जीवन कसे राहतो यामध्ये सांगितलं गेलं आहे. तर हे मॉडेल आहे पाणी व्यवस्थापन व ऊर्जा व्यवस्थापनबद्दल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पुढच्या विभागामध्ये रोजगार हमी योजना आहे. रोजगार हमी योजना सगळीकडे आहे. त्या योजनेअंतर्गत हे काम केलं. म्हणजे 18 मोजमध्ये जे गाव आहेत ना त्या गावात जी जास्त पाण्याचा उपसा झाला अशी गावं. अशाच प्रकारे रंगीत शोपीस पाहत आम्ही आलो आहोत या ठिकाणी. तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत राहा. तर या ठिकाणी आम्ही पॅम्पलेट आणि फोटो पुढे चाललो आहोत. सांगा सर, थोडीशी माहिती सांगा. हे लिंबोळी तेल आहे. लिंबोळी तेल कोल्ड प्रेस मेथडनं तयार करतो. हे कोल्ड प्रेस नीम ऑइल आहे. ओरिजिनल नैसर्गिक नीम तेल आहे आणि नीम पेंट. तुम्ही वास आणि क्वालिटी बघू शकता. 100% एक्सपोर्ट क्वालिटी आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण हे पाहत आहोत आणि याची माहिती घेत आहोत. तर हे प्रोजेक्ट मला खूप आवडलं आहे आणि या ठिकाणी यावर एक सेपरेट व्हिडिओ मी नक्कीच बनवेन. तर चला पुढे जाऊया. चायनाचा बोकड तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी हे चायनीज बोकड आहे आणि हे बारामतीचं 6 किलोचा कोंबडा आहे हा. आणि याच्याबद्दल तुम्ही याची पूर्ण माहिती याच्या मागे पाहू शकता. हे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी याचे जे खाद्याचे व्यवस्थापन आहे हे कशा प्रकारे आहे. तर आपण याच्या पुढे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की हे म्हैस जगात सर्वात मोठी म्हैस आहे. याचे नाव राधा आहे. हे मुरा आहे. उंची 3 फूट, लांबी 6 फूट आहे. वय 2 वर्ष 9 महिने आहे. तर अशा प्रकारची हे राधा
सध्या आराम करत आहे. तर याला न डवचता पुढे जाऊया आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी मनमोहक असे खूप सुंदर बैल या ठिकाणी आहेत जे शर्यतीमधले बैल आहेत. तर तुम्ही पाहू शकता यांचे नावे आणि यांच्या नावावर किती बक्षिसे आहेत. तर हे तुम्ही पाहू शकता की यांची विशिष्ट प्रजाती जी आहे हे. तर आता आपण पुढे जाणार आहोत आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि आपले 1K सबस्क्रायबर झाले आहेत याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.